काही ठिकाणं फक्त नकाशावरची ठिकाणं नसतात, ती आपल्याला आतून बदलून टाकतात. स्पिती माझ्यासाठी तसंच आहे. काजा, स्पिती व्हॅलीचं हृदय. आज मी तुम्हाला घेऊन चाललोय स्पिती व्हॅलीच्या 5 लेजेंडरी स्पॉट्सवर. लांजाचा बुद्ध, कॉमिक गाव, हिकिम पोस्ट ऑफिस, की मॉनेस्ट्रीची भव्यता आणि चिंचम ब्रिज. जगातलं सर्वात उंच पोस्ट ऑफिस, आशिया खंडातलं सर्वात उंच गाव, हजारो वर्ष जुनं मॉनेस्ट्री आणि एक ब्रिज जो ज्या भयानक दरीवर हवेत लटकलेला दिसतो. हा होता माझा काजा साईट सीइंगचा दिवस. आणि भाई, काय दिवस होता तो. हॅलो एव्हरीवन, आज इकडूनच सुरू करतोय जिकडून मी आज इकडे थांबलेलो स्टेमध्ये. कंझुम होमस्टे चांगलाच होमस्टे होता. आजचा डेस्टिनेशन असणार आहे आयदर लोचर किंवा चंद्रताल, दोघांपैकी एक. हवेवर त्याच्या पहिले 2-3 जे स्पॉट्स आहेत ते आपण कव्हर करूया. चला मग निघूया हळूहळू. ठीक आहे अंकल, चलो अंकल, थँक्यू सो मच. मिळते आते वापिस. तर चला मित्रांनो, जर्नी स्टार्ट केलेली आहे आजची. सुंदर सकाळ आहे, सुंदर वातावरण पण आहे, क्लिअर मौसम आहे आज. तर फटाफट कव्हर करूया मित्रांनो. वाव, दादा शहर काय सुंदर वाटतं इकडून. वाह, एक नंबर. चारों तरफ पहाड़ी पहाड़ है और सामने ग्लेशियर वाले पर्वत. क्या बात है, वाह वाह वाह, एक नंबर. सकाळी सकाळी उठलो आणि सकाळी निघालो आणि असं सुंदर दृश्य बघायला जी मजा आहे बाबा, ही मजा कुठेच नाही मित्रांनो. आजचं वातावरण खूप सुंदर आहे, मस्त थंड आहे. 15 डिग्री आहे आता. काल रात्रीचा 5 डिग्री गेलेला. 5 एवढी थंड वाजे होते ना, बाप रे, विचारू नका. आता 15 आहे, आता सटल आहे, पण थंड आहे वातावरण. तर मंडळी, लांजाला आता आलेलो आहे. इकडून पार्किंगवरून 200 मीटर चालावं लागतं. आलो हवेवर थोडंसं लेट झाल्यामुळे समोर मूर्ती आहे माझ्या, पण गर्दी एवढी आहे. भरपूर गर्दी. बघूया, दर्शन करूया आणि तुम्हाला ड्रोन शॉट दाखवतो कसे भेटतात. ही होती लांजा मॉनेस्ट्री. काजापासून फक्त 30 मिनिटावर, अराउंड 28 ते 30 किलोमीटरवर. तर मी आलो इकडे लांजा मॉनेस्ट्री कव्हर करायला. झाली आता कव्हर. भरपूर गर्दी आहे मित्रांनो. चला मग पुढचा डेस्टिनेशनला निघूया आता. लांजाचा साईट सीन झालेला आहे आणि मी थकलो आहे आता. इकडे जरा हाईट असल्यामुळे लगेच दम लागतो हवेवर. ठीक आहे, आता चला मग नेक्स्ट स्टॉपला निघूया. भरपूर गाड्या आल्यात, भरपूर. सकाळी थोडा अजून लवकर आलो असतो ना, हे सगळं स्किप केलं असतं. वाव, समोर पर्वतरांगा काय भारी आहेत, क्या बात आहे, मस्त वाटतंय. ले लो. काजापासून हिकिम आणि कॉमिक पर्यंत आणि कुठे आलेलो आपण लांजा. 101 स्पॉट आहेत, 101. म्हणजे मी कुठे कुठे थांबू, कुठे नाही थांबू. आता माझ्या बाजूला बघा, मी थांबतो साईडला 1 मिनटं. माझ्या बाजूला बघा पर्वतरांगा, काय भारी वाटतात. मी म्हटलं कुठे थांबू, कुठे मी माझे व्हिडिओज काढून नको, असं झालंय माझं. आयुष्य सुंदर आहे, जगता आलं पाहिजे आणि असा व्ह्यू बघता आला पाहिजे. सिरियसली, वाव 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 वाव. तर मित्रांनो, ही आहे कॉमिक मॉनेस्ट्री. लांजावरून अराउंड 8 ते 9 किलोमीटरमध्ये ही मॉनेस्ट्री आहे. अराउंड 25 ते 30 मिनिटामध्येच आलेलो आहे मी इकडे. आतमध्ये सुंदर शांत आहे. माझ्या मागे मस्त सिनरी पण आहेत, लोक मस्त फोटो पण काढतायत. कॉमिक मॉनेस्ट्रीचं झालं आहे आता इकडे साईट सीइंग. चला मग पुढे जाऊया. पुढे आपण कॉमिक पासून हिकिममध्ये जाण्यासाठी जे रस्ते आहेत, थोडासा खाली उतरताना जे रस्ते आहेत
फुल ऑफ रोड आहेत. तुम्ही बघताय सगळे हळूहळू चालले आहेत, सॅडलिंग करतायत. सिक्कीम पोस्ट ऑफिस इज वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस. हे पोस्ट ऑफिस आहे इंडियाचं. तर मित्रांनो, हे आहे वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस, जे प्रॉपर हिकीममध्ये. हे सगळं समोर हिकीम आणि हे त्यांचंच हे फेमस पोस्ट ऑफिस आहे. इकडे गर्दी खूप आहे सगळं बघायला गेलं तर. मी इकडे थांबत नाही जास्त वेळ, निघतो मग इकडून, कारण की इकडे जास्त थांबून फायदा नाही. तर निघूया इकडून पोस्ट ऑफिसवरून. तुम्हाला फक्त दाखवायचं तर मग मी इकडे आलो. हवेवर गर्दी भरपूर जास्त आहे. चला मग माई लोक, सिक्कीमची साईटिंग झालेली आहे. फक्त नेक्स्ट टाइम विंटर सिटी म्हणून तेव्हा करून. आता निघूया पोस्ट ऑफिस म्हणून काजासाठी. काजामध्ये पेट्रोल भरूया पहिले. कैसे जाएंगे. अच्छा यहाँ से है ना रोड. छोड़ा अंकल एक मिनट. रोड बायपास केला आहे कारण की तिकडे फुल जाम झालेलं. का देवा. चला मित्रांनो, निघूया आता. थोडीशी बर्फामधली जरा शूटिंग करूया आता पुढे जाऊन. छान. मित्रांनो, तुम्ही पण जेव्हा याल ना तेव्हा प्रॉपर ऑफ रोडिंगसाठी तयार राहा. रस्ता पूर्ण आय थिंक खाली जाईपर्यंत कच्चा आहे असं ऐकलं आहे मला. मित्रांनो, ही दरी बघता किती खोल आहे. आणि समोर काजा सिटी आहे आणि सुंदर पहाड आहे. पण दरी बघा किती खतरनाक आहे आणि असे रस्ते बघा किती खतरनाक आहेत. म्हणून सामोरून या, कोणी पण याल. मैंने तो जंग जीत ली है, अभी थोड़ी सी जंग बाकी है, जीत के जाएंगे. तुम्ही पण याल तरी सामोरून या. वाव. खाली ती स्पिटी नदी आहे. पूर्ण नदी तिथपर्यंत नदी पूर्ण गेली आहे. शिंदे साहेब, ऑफ रोडिंग करायची असेल ना, हिमालयनच बेस्ट आहेत. म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो, हे रस्ते बघून घ्या कसे रस्ते असतात. इथं आता तरी चांगलं होतं, मगाशी जरा अजून खराब होते रस्ते. हे बघा, एवढ्या खराब रस्त्यामध्ये पण आपली हिमालयन स्मूथली चालते. मित्रांनो, किब्बर आता आलेला आहे की मोरुशीसाठी मी आता चाललो आहे. एक अपडेट द्यायचं होतं की काजामध्ये पेट्रोल संपलेलं आहे. आता मी पेट्रोल पंपाला जाऊन आलो. काजामध्ये एकच पेट्रोल पंप आहे. माझी टाकी आता अर्धी दिसते आहे, पण अर्धी नसेल ती. मोस्टली मी 100 किलोमीटर जाऊ शकेन, 100 किंवा जास्तीत जास्त 150. पण आता नेक्स्ट सिसोमध्ये पेट्रोल पंप, तर ते कधी येईल कधी भेटेल नो आयडिया. की मोनेश्रीला आता मी ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे. दिसते मला समोर की मोनेश्री. तर आता बघूया पहिला तर की मोनेश्री आणि चिंचम कंप्लीट करूया, त्याच्यानंतर पुढे बघू. मित्रांनो, झालंय वरती. मी एवढं व्हिडिओ काढले नाही कारण की वरती चढून एवढं थकलेलो. तर ड्रोन शॉट प्रॉपर काढले. आता निघालो इकडून. जेवलो मी आता कारण की खूप गर्दी आहे इकडे पण. मित्रांनो, की मॉनेस्ट्रीवरून आता चालू आहे चिचम ब्रिजवर. चिचम ब्रिज हा हेब्बर गावात बसलेला आहे. चिचम ब्रिज म्हणजे हा वर्ल्ड फेमस हायेस्ट ब्रिज ऑन द प्लॅनेट अवॉट. पण चिचम ब्रिज पर्यंत जाण्याचा रस्ता थोडासा खराब आहे. की मॉनेस्ट्रीला काजापासून की मॉनेस्ट्रीचा रस्ता खूप चांगला आहे. जास्त नाही, तिकडून तो 4 किलोमीटरच आहे चिचम ब्रिज. आहे सुंदर ब्रिजला याहू. तुम्ही आता ड्रोन शॉट बघितले असेल, मस्त वाटले. आता पुढे निघूया काजामध्ये. काजामध्ये आता पेट्रोल बघूया, पेट्रोल आहे का. कारण की मगाशी मी बघून आलो तेव्हा पेट्रोल नव्हतं. आता एकदा तरी पण चेक करूया पेट्रोल आलंय का. अदरवाईज आपल्याला काजामध्ये इकडेच थांबावं लागेल. माय गॉड, थंडी आता वाढत चालली आहे. 15-14 आले आता. बट व्ह्यू बघा मित्रांनो. वाव यार, ऑफ रोड असूनही व्ह्यू. कुठे थांबू कुठे नको थांबू मित्रांनो, कुठे थांबू कुठे नको थांबू यार. जर पेट्रोल भेटला असतं तर तिकडूनच निघालो असतो चंद्रताळसाठी. पण आता पेट्रोल नाही आता, म्हणून गपचूप काजाला परत चाललो आहे. तर तरी पण पेट्रोल पंपवर पेट्रोल नसेल, मग गपचूप काजाला थांबावं लागेल परत. की मनुष्य बघा इकडून किती मस्त वाटते प्रॉपर. आणि त्याच्याबरोबर पण समोर असं दृश्य त्यांच्या समोरच. चला, आता मला सवय झाली बघायची असं वाटते. फायनली पेट्रोल मिळालेलं आहे काजामध्येच. तर निघालो मग काजामधून. कसं बसं पेट्रोल घेतलं आहे. मला एवढा वेळ नव्हता की शूट करायला लक्षातच आलं नाही. टेन्शनमध्ये होतो मी थोडासा की पेट्रोल भेटेल नाही भेटेल.
तर पेट्रोल मी भरून घेतलं. आता आता 400 किलो. आता मी मनाली पण डायरेक्ट जाऊ शकतो. आता मला डिसाईड केलं मी मनाली जायचं, मी जाऊ शकतो रात्री. पण रात्रीचा प्रवास मी करणार नाहीये आता. दिवसपर्यंत जोपर्यंत संपतो तोपर्यंत पुढे जातो. कारण की काजामध्ये दोन तीन ठिकाणी बघितलं रूम फुल आहेत. देर इज नो पॉईंट स्टेईंग ॲट काजा नाव. ऑन द वे जर कुठला होमस्टे भेटला तर घेईन मी. अदरवाईज चालू आपलं. भीती तर वाटतंय पण चला तर जाऊ. आता काय नाही, पूर्ण पाऊस भरलाय, समोर पाऊस पडतोय. आणि असाच संपला आजचा दिवस. लांगचा बुद्ध, कॉमिक मोनेस्ट्रीची शांती, एकीमवरून आपल्या माणसांना पोस्टकार्ड पाठवणं, की मोनेस्ट्रीची ती अफाट भव्यता आणि चिंचम ब्रिजचा तो ॲड्रेनलिन रश. आणि हो, क्लोजिंगचा भारी ड्रोन शॉट व्हिडिओ घेणार होतो, पण AMSमुळे तब्येत अचानक खराब झाली. काजा गावापासून अवघ्या काही मिनिटावर थांबून आराम करावा लागला. 14,000 फूट उंचीवर शरीर सांगतं तेच ऐकायचं असतं. व्हिडिओ जर आवडला प्लीज सबस्क्राईब करा. स्पिती सिरीज अजून संपली नाही आहे. चंद्रताल, स्पितीचा क्राऊन ज्वेल. भेटू तिकडेच.